नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कॉर्पोरेट मधील व्यक्ती येत आहे, जरांगेंना डील करायचे आहे. लक्ष्मण हाकेंचे आरोप. मनोज जरांगे आता डील करणारे झालेत. जरांगेंचं आंदोलन नेहमीच वादाच्या भोवऱ्यात. हाकेंची खोचक टीका. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा इंधन टंचाईवरून सरकारवर हल्लाबोल. बुलढाण्याच्या लोणारमध्ये इंधनासाठी लांब रांगा. शेतकऱ्याला 24 तास रांगेत सडवून छळण्यात सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय. दानवेंचं ट्विट. आचारसंहितेमुळे स्थायी समिती बैठकीबाबत मार्गदर्शन मागितलं. पालिकेकडून कामकाजाबाबत स्पष्टता मागवली. पुणे पालिकेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. शेतकरी कर्जमाफीचे निकष आठवडाभरात निश्चित होणार. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची माहिती संकलित. सहकार विभागाचा सरकारकडे अहवाल. दीनानाथ रुग्णालयात 6 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी आणखी चौकशी समिती नेमली जाणार. आरोग्य विभागाचे उपसंचालक भगवान पवार यांच्याकडून पुणे महापालिकेला पत्र. पुण्यात मेट्रो मार्गावर दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार. 3 ठिकाणी 17 किलोमीटरवर उभारण्यात येणार उड्डाणपूल. वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता. पुण्यात धोकादायक वसाहतींना महापालिकेची नोटीस. नागरिकांना घर रिकामं करण्याचं आवाहन. 845 सदनिका धोकादायक घोषित, तर आणखी 1059 सदनिकांचा समावेश. पुण्यात अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. मुख्य चौकांमध्ये पुणे पोलिसांचा रात्री तगडा बंदोबस्त. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क. यवतमाळमध्ये शस्त्राच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या टोळीला अटक. 2 तरुणासह एक विधी संघर्ष बालकाला बेड्या. पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई. यवतमाळच्या पुसदमध्ये 54 वर्षीय गांजा तस्करी करणाऱ्याला अटक. आरोपीकडून 3 किलो 436 ग्रॅम गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची सापळारचत कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.